एक माइंड ब्लोईंग कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. आपले एक क्लायंट आहे, रेंट फुकट जातो म्हणून घर घ्यायचा विचार करत होते आणि त्यांच्याकडे आत्ताच जस्ट त्यांच्या बाबांनी 20 लाख रुपये दिले होते त्यांच्या रिटायरमेंट नंतर. सो क्लायंटला घ्यायचं होतं 50 लाखांचं घर. 50 लाखांवर तो 20 लाख डाऊन पेमेंट करणार होता, 30 लाखांचं लोन घेणार होता, ज्याचा ईएमआय त्याला 20,000 येणार होता पुढच्या 20 वर्षांसाठी. त्याऐवजी मी त्यांना काय सजेस्ट केलं, रेंट भरायचंच टेन्शन आहे ना, ते 20 लाख आपण एसडब्ल्यूपी मध्ये इन्व्हेस्ट करू. तिथून आपल्याला जवळजवळ 14-15 हजार महिन्याला इन्कम येईल. आपला रेंटचा विषय शॉर्ट झाला. ज्या 20,000 आपण 20 वर्षांसाठी ईएमआय करणार होतो त्याची फक्त एसआयपी करायची पुढच्या 10 वर्षांसाठी. 24 लाख आपले इन्व्हेस्ट होतात. 12% जरी रिटर्न्स मिळालं तरी ती अमाऊंट जवळजवळ 50 लाखांच्या आसपास जाते. आणि प्लस मी एसडब्ल्यूपी मध्ये जे 20 लाख रुपये टाकले 10 वर्षात, मी महिन्याला इन्कम घेऊन पण त्याची अमाऊंट जवळजवळ 35-40 लाखांपर्यंत जाते. सो 90 लाखांचा कॉर्पस क्रिएट होतोय. 10 वर्षांमध्ये क्लायंट जवळजवळ 90 लाख 1 कोटींचं घर सुद्धा घेतोय, वेल्थ सुद्धा क्रिएट करतोय आणि पुढचे 10 वर्ष जो ईएमआय भरणार होतं ते सुद्धा वाचतंय. तुम्हालाही तुमच्या घरात असं लोन फ्री प्लॅनिंग करून हवं असेल तर कमेंटमध्ये कनेक्ट लिहून पाठवा, फॉर्म भरून पाठवा. आमची टीम तुम्हाला नक्की कनेक्ट करेल आणि अशाच काही ट्रिक्ससाठी नक्की मला फॉलो करा. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.